तुम्ही पाहू शकता सध्या पावसाचं वातावरण चालू आहे. म्हणजे जो मान्सूनपूर्व पाऊस आणि खूप जोरात पाऊस चालू आहे. त्यामुळे प्रशासनाने काही ठिकाणी विशेषतः रायगड जिल्ह्यातील सगळे धबधबे आणि पर्यटन स्थळावरती बंदी घातलेली आहे. तरी ह्या बंदीचा अ, उलगडा करून काही पर्यटक जातात. तेच त्यांच्या अंगाशी काही गोष्टी भेटतात. तर हीच गोष्ट आपण पाहूयात. तर देवकुंड हॉटेल्स संदर्भातली ही गोष्ट आहे. प्रशासनाचा बंदी आदेश हुडकवणे ठरले धोकादायक. तर देवकुंड धबधब्याच्या डोहात बुडून 2 तरुणांचा बेपत्ता झालाय. तर ही बातमी आपण पाहूयात. जे पुण्याचे 2 तरुण आहेत, ते देवकुंड धबधब्यापाशी गेले असून तर ते सध्या बेपत्ता झालेले आहेत. तर ही आपण माहिती डिटेल्समध्ये पाहूयात. तर रायगड जिल्ह्यातील पाली या गावात माणगाव तालुक्यातील भिरा पाटणूस हद्दीच्या प्रसिद्ध देवकुंड धबधब्याच्या डोहात बुडून 2 तरुण बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी 3:30च्या सुमारास घडली आहे. गोपाळ राठोड आणि विष्णू डोके वय साधारणतः 23 ते 25 अशी डोहात बुडून बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही तरुण पुणे जिल्ह्यातील चाकण येथे एका कंपनीत कामाला होते. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी चाकण येथील कंपनीत कर्मचाऱ्यांचा एक गट देवकुंड परिसरात फिरण्यासाठी आला होता. तर प्रशासनाने या भागात पर्यटनाला बंदी घातली असतानाही हा गट धबधब्याच्या परिसरात पोहायला तेथील खोल डोहात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने गोपाळ आणि विष्णू हे दोन्ही तरुण पाण्यात बुडले. सोबतच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याची खोली जास्त असल्यामुळे दोघेही डोहात बेपत्ता झाले. तर रविवारची संध्याकाळ होऊन अंधार पडू लागल्यामुळे तसेच दुर्गम भागातील प्रतिकूल परिस्थितीमुळे बचाव पथक सोमवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आहेत, असे सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे जीवरक्षक सागर दहिंबेकर यांनी सांगितले आहे. विशेषतः म्हणजे मानवी सुरक्षतेचा विचार करून माणगाव उपविभागीय प्रशासनाने 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत देवकुंड धबधबा आणि परिसरात कलम 163 कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. यापूर्वी या ठिकाणी पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. स्थानिक पोलिसांनी पर्यटकांना पुन्हा एकदा अशा धोक्याच्या ठिकाणी न जाण्याचे कडक आवाहन केले आहेत. तर आपण जे पाहतोय सोशल मीडियावरती ज्या अफवा येतात त्या अफवांना बळी पडू नका. तर सध्या इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही काही ट्रॅव्हल्स एजंट आणि टूर अरेंज करणारे देवकुंड धबधबा शासनाने पर्यटकांसाठी सुरू केला आहेत. अशा आशयाचे रील्स आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात फिरवले जात आहेत. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा आहे आणि दिशाभूल करणारा आहे. प्रशासनाने सुरक्षतेच्या कारणास्तव या धबधब्यावरती 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्णपणे बंदी घातलेली आहे. अशा खोट्या जाहिराती देऊन पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या आणि त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या सोशल मीडियावरील ट्रिप आयोजकांवर आता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. धन्यवाद.